काही भामट्या लोकांनी मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकलं की माननीय राठी साहेबाचीच जमीन याच्यात जास्त चालली आणि बाकीचे शेतकऱ्याची कोणाची जमीन चालली नाही। आम्ही प्रत्येक वेळी प्रशासनाला अर्ज केले, फाटे केले, सगळं केलं, विनंती केली, मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन दिले, आमची कोणी आतापर्यंत दखल घेतली नाही। राजेश भैया टोपे यांनी सांगितलं की मला जरी जनतेनं पाडलेलं असलं तरी मी तुमच्याकरता सरकारकडे वकिली करायला तयार आहे की ज्यांनी 2008 मध्ये तर पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं कर्ज जर कोणी माफ केलं असेल तर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना केलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पवार साहेबांनी त्यांच्या पीएंना सूचना केल्या, लवकरच त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत मी स्वतः हजर राहून तुमचा हा मार्ग मार्गी लावल असा पवार साहेबांनी आम्हाला शब्द दिला। जालना नांदेड दुर्धगती समृद्धी महामार्ग इथे आंदोलनाला आज 94 दिवस पूर्ण झालेले। 94 दिवस पूर्ण होऊन प्रशासनाने पाहिजे तशी दखल आमच्या सर्व शेतकऱ्याची घेतलेली नाही, याचं दुःख आम्हाला आहेच। परंतु जास्त दुःख याचं झालं की काल आमच्या कानावर आलं, आम्ही शेतकरी, आम्हाला वाईट वाटलं की आमच्याकरता जो माणूस लढतोय माननीय दिलीप राठी सर यांचं नाव काही भामट्या लोकांनी मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकलं की माननीय राठी साहेबाचीच जमीन याच्यात जास्त चालली आणि बाकीचे शेतकऱ्याची कोणाची जमीन चालली नाही। तर या सर्व जे काय म्हणते त्याला भामटात शब्द तर मी वापरलेला आहे, पण नालायक लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी एसडीएम ऑफिसला जाऊन राठी साहेबाची जमीन चालली का जालना तालुक्यातली का परभणी जिल्ह्यातली का नांदेड जिल्ह्यातली सर्व शेतकऱ्याची चालली हे एकदा तपासून बघावं अशी मी त्यांना विनंती करतो। आता राहिला मुद्दा, आम्ही प्रत्येक वेळी प्रशासनाला अर्ज केले, फाटे केले, सगळं केलं, विनंती केली, मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन दिले, आमची कोणी आतापर्यंत दखल घेतली नाही। म्हणून आम्ही काल परवा निर्णय घेतला, आमचं सर्व शिष्टमंडळ माननीय माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांना भेटलो आणि राजेश भैया टोपे यांनी सांगितलं की मला जरी जनतेनं पाडलेलं असलं तरी मी तुमच्याकरता सरकारकडे वकिली करायला तयार आहे। आणि माननीय राजेश भैयांनी पवार साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला। काल आम्ही माननीय या देशाचे माजी कृषी मंत्री की ज्यांनी 2008 मध्ये महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला, शेतकऱ्यावर प्रचंड कर्ज होतं, तर पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं कर्ज जर कोणी माफ केलं असेल तर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना केलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। याच्यात काही कोणी राजकारण आणण्याची गरज नाही। त्या पवार साहेबाला ज्यांनी शेतकऱ्याचा कर्जाचा डोंगर खाली उतरवला आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याविषयी सहानुभूतीचा विचार करणारे या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना काल आम्ही राजेश भैया टोपे साहेबाच्या माध्यमातून साखर भवन पुणे येथे भेटलो। पवार साहेबांनी आमचा सविस्तर विषय समजून घेतला, आम्हाला वेळ दिला आणि तात्काळ त्यांच्या पीएंना सूचना केल्या की संबंधित जालना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न जमिनीच्या मूल्यांकनाचा असेल, जिरायती बागायती हंगामी बागायतीचा विषय असेल, विहिरीचा बोरचा विषय असेल, हा तात्काळ मार्गी लागला पाहिजे। त्याकरिता पवार साहेबांनी त्यांच्या पीएंना सूचना केल्या, लवकरच त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत मी स्वतः हजर राहून तुमचा हा मार्ग मार्गी लावल असा पवार साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आश्वासित केलं की तुमचा मार्ग मार्गी लागल्याशिवाय, तुम्हाला योग्य न्याय भेटल्याशिवाय हा शरदचंद्र पवार साहेब मागे हटणार नाही। आमचा ऊर भरून आला काल आणि आम्ही पवार साहेबाला अभिनंदन, त्यांना धन्यवाद देऊन आम्ही कालपासून थोडं स्थिर झालोय। तर आम्हाला अशी आशा आहे की पवार साहेबाच्या माध्यमातून 100% आम्हाला न्याय भेटल, कारण की पवार साहेबाचा शब्द जर मोदी साहेब खाली पडू देत नसतील, आतापर्यंत ऐकत होतो, तर नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब पवार साहेबाचा शब्दाला मान ठेवतील असं मला वाटतं।